पुढची बातमी साताऱ्याहून। महाराष्ट्रातील पहिली शेतकरी मंडई साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। मात्र याच शेतकरी मंडईमध्ये व्यापाऱ्यांचं अतिक्रमण झालंय। शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये माल घेऊन जादा किमतीत शेतकऱ्यांबरोबरच मंडईमध्ये बसून विकत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। सातारा बाजार समिती व्यापाऱ्याकडून जादा शुल्क आकारत शेतकऱ्यांना बाजारामध्ये बसून देत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। बाजार समितीने लवकरात लवकर या व्यापाऱ्यांना शेतकरी मंडईमधून हद्दपार करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। सातारा जिल्ह्यात मागील 2 महिन्यापासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचं कंबरटं पहिलंच मोडलं होतं। शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी अनेक आंदोलन देखील केली, त्याचबरोबर रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र साताऱ्यातली परिस्थिती काही वेगळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तुम्ही पाहू शकताय, महाराष्ट्रातील पहिला शेतकरी बाजार हा या ठिकाणी भरला जात होता, मात्र आता यावर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वर्चस्व घेतल्याचं पाहायला मिळते। शेतकरी कमी असल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे देखील जे म्हणणं आहे ते आपण त्यांच्याबरोबर ऐकून घेणार आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। पण आज संकट असं आलेलं आहे की या मंडईमध्ये व्यापाऱ्यांचं प्रमाण बरंच प्रमाणात वाढलेलं आहे। कारण शेतकरी स्वतःचा माल घेऊन येत असतो, दिवसभर काबड कष्ट करतो, त्याच्या पायाला अगदी पावसामध्ये चिखलातून येतो, पायाला फोड्या येत असलं काम करते की शेतकरी स्वतःचा माल इथे घेऊन येतो। परंतु इथे व्यापाऱ्यांचं प्रमाण वाढलं, व्यापार बाहेरून माल विकत घेतात तिथे आणि इथे विकत असतात। यातून एक लक्षात घ्या की मालाचं प्रमाण जास्त वाढलं की या ठिकाणी शेतकऱ्याला दर कमी भेटतोय आणि शेतकऱ्याला कुठेतरी 4 पैसे भेटायची वेळ आली की अशा प्रकारे टाळूवरचं लोणी खाण्याचं काम व्यापारी करतात। शेतकरी भरायला गेला जातोय व्यापाऱ्यांच्या याच्यामुळे, त्यामुळे कुठेतरी बाजार समितीने याचा विचार केला पाहिजे आणि ताबडतोब काहीतरी कारवाई करून व्यापारी हद्दपार झाले पाहिजे, तर शेतकरी जगत हीच आम्हाला बाजार समितीला आणि तिथल्या नेत्यांना कळकळीची विनंती। मोठ्या प्रमाणावर ते व्यापारी वर्ग या ठिकाणी येऊन बसून शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओझं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तो हद्दपार करण्यात यावा, अन्यथा पालकमंत्री असतील त्याचबरोबर मंत्री असतील त्यांना घेराव घालणार असल्याचं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन ओंकारसह वैभव कोटके, एबीपी माझा, सातारा।